मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती म्हणून आपल्याला ओळखलं जातं. तर मुख्यमंत्र्यांची मर्जी किंवा विश्वास आपण कसा संपादन केला? माननीय मुख्यमंत्र्यांचा एक स्वभाव आहे की समोरच्या माणसाला हेरणं आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी बघणं, त्यांना क्रॉस चेक करणं आणि त्याला संधी देणं. मला असं वाटतं की मी सातत्यानं प्रामाणिकपणे काम करत होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या अभिप्रेत गोष्टी आहेत त्या सगळ्या अभिप्रेत गोष्टी समाजासाठी, मतदारसंघासाठी करण्याचं काम मी सातत्यानं करायचो आणि म्हणूनच कदाचित मला त्यांनी ती ही संधी दिली असावी. माननीय देवेंद्रजी सगळ्यांना माहिती आहे अभ्यासू नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांच्या समोर जाताना त्यांचा कुठलाही विषय विधिमंडळात मांडताना तो 10 वेळा वाचणं आणि अभ्यासपूर्वक समोर जाणं हे मी पाळलेलं आहे आणि ते पाळत राहणार. तोच पुढचा माझा प्रश्न आहे की विधिमंडळामध्ये अल्पावधीत तुम्ही जम कसा काय बसवलात, कुणाचं मार्गदर्शन लाभलं? नाही, खरं तर मी कुठलंही सभागृह माझं नव्हतं. मी महानगरपालिकाही लढवली नाही. आई त्या ठिकाणी नगरसेविका होती. पण पहिल्यापासून एक वाचनाची आणि लिखाणाची आवड आहे. पण ज्यावेळेस मला विधान परिषद मिळाली, म्हणजे तोही किस्सा मी त्यावेळेस मंत्री माननीय गिरीजी महाजन यांच्याकडे वेटिंगला मी दरवाजामध्ये उभे होतो जसं सगळे जनरल पब्लिक असतं. आणि त्यावेळेस त्यावेळेस ड्रायव्हरने येऊन सांगितलं, सर तुमचं नाव टी व्हीला आलं आहे आणि तुम्हाला विधान परिषद मिळाली. अच्छा. आणि मी म्हटलं आता हे तोपर्यंत तुम्हाला काहीच कल्पना नव्हती. पक्षच आमचा तसा आहे की अशी कुठलीच कल्पना देत नाही. आणि मग मी म्हटलं आता ह्याला कोणीतरी सांगितलं असेल, बघू. आणि नेमकं तिथं टी व्ही होता. मी पाहिलं, माझं नाव, पंकजाताईंचं नाव, सगळ्यांचंच, आणि एक यादी व्हायरल झाली अशी न्यूज होती. मी इग्नोर केलं कारण न्यूजच तशी होती की यादी व्हायरल, अफवा वगैरे वगैरे. पण दरवाजा उघडल्यानंतर मी आतमध्ये जाणार, माननीय महाजन साहेब आणि दानवे साहेब त्या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी सिरियस नोटला सांगितलं की अरे असं असं तुझं नाव फायनल केलं, तू इथं काय करतोस, तुझे डॉक्युमेंट्स वगैरे गोळा कर. आणि मग त्यानंतर मी माननीय देवेंद्रजींना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते स्वभावाप्रमाणे त्यांचं ते कधी कोणाला काही सांगत नाहीत. भेट नाही झाली. पण मला मुनगुंटीवर मग एक कोर कमिटी आणि पंकजांनी सांगितलं हो झालं. आणि मग त्यानंतर मी खरं तर हे सगळे डॉक्युमेंट्स गोळा करायला गेलो. म्हणजे सांगण्याचं इंटेन्शन असं आहे की भारतीय जनता पार्टी, माननीय मुख्यमंत्री कार्यकर्ता जो करतो त्याच्यावर लक्ष ठेवून त्यांना प्रामाणिकपणे संधी देण्याचं काम करतात आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. त्यासाठी तुम्हाला मागणी करावी लागली नाही, पाठपुरावा करावा लागला नाही, पण तुमच्या कामाची ही कामाची पावती होती. फक्त मला दुःख झालं होतं आता का राष्ट्रवादीला मतदारसंघ गेला, ह्यावेळेस पण माझी आमदारकी आता दोनदा तसं झालं होतं. दोनदा तसं झालं. त्याचं कॉम्पेन्सेशन या रूपाने झालं म्हणता येईल.